नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 2014चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे तिच्यामधला इतिहास हा घटक बघणार आहोत। आणि हा जो सेट आहे तो ए सेट आहे। तर या प्रश्नांचं विश्लेषण बघूया। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। तसेच फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता। तर बघूयात 2014चे इतिहासाचे प्रश्न। खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिलेली आहेत? तर तुम्ही कुठलंही बुक वाचलं तर तिच्यामध्ये हर्षवर्धनाने जी काही नाटकं लिहिलेली आहेत तिच्यामध्ये या तीनही नाटकांचा समावेश होतो। प्रियदर्शिका, रत्नावली, नागनंद, तर तिन्ही याचं उत्तर आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा खूपच कॉमन प्रश्न, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, एन्शियंट मिडिव्हलच्या बाबतीमध्ये कुणी काय लिहिलेलं आहे, ती जी साहित्य संपदा आहे त्याच्यावर रेग्युलर प्रश्न आहेत। आणि हे जे आहे हर्षवर्धनाने लिहिलेली नाटकं, तर मग हर्ष ज्या वेळेस वाचतं तर तिथं हे येतं आणि त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत। तर हे एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर काँग्रेस स्थापनेबद्दल सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारलेलं आहे? तर म्हणजे सेफ्टी वॉल थेरी जी आहे ते एक मिथ होतं। ओके, तर असं कोण म्हटलेलं आहे? तर बिपिन चंद्र आहेत। तर बिपिन चंद्र यांचं बुक आपण वाचतो, तिच्यामध्ये याच्यावर सेपरेट चॅप्टरसुद्धा आहे ना, सेफ्टी वॉल आणि त्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आहे। एकंदरतच सुरक्षा झडपाला दंतकथा संबोधलेला असतं ती व्यक्ती म्हणजे बिपिन चंद्र आहे। ओके, तर ऑब्वियसली ए.ओ. ह्यूम हे करू शकत नाही। आणि हे जी दोन नावं तुम्हाला समोर दिसत आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये पण सुद्धा म्हणजे एकंदर इतिहासाचं विश्लेषण करणारी व्यक्ती याच्यातली कोण आहे ती जरी बघून तुम्ही गोष्टी वर्क केल्या तरी हे होऊ शकतं। त्याच्यानंतर त्याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता। त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं होतं। त्याने आसफ जाही राजघराणं स्थापन केलं। त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखलं जातं, त्याला ओळखा। आता बघा, निजाम उल मुल्क ही जी व्यक्ती आहे ही म्हणजे चीन क्विलिच खान। आता चीन क्विलिच खान जो आहे तर याला आसफ जाही वंशाचा हा संस्थापक होता आणि याला निजाम उल मुल्क असं म्हटलं जायचं। एकंदरच सय्यद बंधू जे होते त्यांचा पाडाव करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेली ही व्यक्ती आहे चीन क्विलिच खान। आणि त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत त्यांना हैदराबादचं निजाम म्हणून ओळखलं जातं। आणि 2020मध्ये हैदराबादच्या निजामांवर सुद्धा आपल्याला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत। त्याचं रिझन असं आहे, हैदराबादच्या निजामाची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरून वाद होता भारत पाकिस्तानचा, आणि ती जी केस आहे लंडनमध्ये ती भारताने जिंकली आहे। त्याच्यामुळे परत याच्याशी रिलेटेड असणारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठा साम्राज्याच्या बाबतीमध्ये आहे की मुळात काही उणिवा होत्या मराठा साम्राज्यांच्या आणि ज्यामुळे त्यांचा अधपात झाला, पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती? म्हणजे खरं तर मराठ्यांचा पाडाव होणं याची कारणं UPSC मेन्सला पण विचारली जातात। आणि हा एक विश्लेषणात्मक प्रश्न आहे की फॅक्ट्स, म्हणजे पहिला प्रश्न जो होता तो फॅक्ट्स ओरिएंटेड आहे, दुसराही आहे। हा जो प्रश्न आहे तर तो विश्लेषणात्मक आहे की खरंच मराठ्यांचा पाडाव का झाला? मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली, ते मराठ्यांपासून दूर गेले। इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडींमुळे नवीन शत्रू निर्माण झाले। त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसाचा जाच वाढला। तर याच्यापैकी कुठलंही एक कारण याच्यामध्ये नाही। ओके, तर हे जे उत्तर आहे तर हे सर्व जी कारणं आहेत ती चुकीची आहे आणि हे त्याचं उत्तर आहे। त्याचं रिझन असं आहे, मराठी साम्राज्याचे पतन जे काही झालेलं आहे त्याची बेसिक जी रिझन्स आहेत तिच्यामध्ये प्रॉपर पॉलिसी नव्हत्या। दुसरं म्हणजे की अयोग्य नेतृत्व लीडरशिप प्रॉपर नव्हती। त्याच्यानंतर त्यांची जी गुप्तहेर व्यवस्था होती ती पण खूप चांगली नव्हती, दुर्बल होती। त्याच्यानंतर गनिमी कावा युद्धनीतीचा त्याग झाला होता। आता खरं तर इश्यू असा आहे, गनिमी काव्यासाठी जॉग्रफी मॅटर करते। आता ह्या गनिमी कावा पद्धतीचा मराठ्यांनी त्याग केला असं म्हटलं गेलेलं आहे, पण त्याच्यावर पण डिबेट्स आहेत। ॲक्च्युली मराठा गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध होता, गोरिला वॉर्स। पण मग पानिपतचं युद्ध मैदानात होतं आहे, तिथं कसं गोरिला वॉर करणार तुम्ही, म्हणजे कसा अटॅक करणार? तर त्याला जॉग्रफी पण तशी लागते। त्याच्यामुळे बरेचसे इतिहासकार ते कारण मानतात, काही लोक मानत नाहीत। आणि राजकीय व्यवस्थेतली दुर्बलता, तर एकंदरच अशी कारणं आहेत मराठ्यांच्या साम्राज्याचा नाश होण्यास मागे, तर हे एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर अजातशत्रूबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? त्याचं नाव कुनिक होतं, तो हरियंग घराण्याचा शेवटचा शासक होता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ॲक्च्युली ज्यावेळेस असे घराणे जे असतात ना, तर घराण्यातला पहिला आणि शेवटचा
हा राजा आपल्याला माहीत पाहिजे आणि तो तिथं दिलेला पण असतो. जर तुम्ही नीट वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की अजातशत्रू हा पहिला किंवा शेवटचा नाही आहे, तो हर्यंक घराण्याचा 6वा शासक होता. त्याच्यामुळे हा जो शेवटचा आहे हे चुकीचं आहे. तुम्ही जस्ट जरी वाचलं म्हणजे लुसेंट जे कुठलंही पुस्तक वाचा ते सांगतं तिथं की हा ह्या घराण्यातला पहिला आहे, हा ह्या घराण्यातला शेवटचा आहे. त्याच्यामुळे तुमचं जे बी आहे ते चुकीचंच आहे. त्याच्यामुळे बी चुकीचं आहे तर बी आणि हे बी तुमचं उत्तर आलेलं आहे ACD. कुणिक नाव होतं, बरोबर आहे. राजगुरू येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली होती. अजातशत्रूचे रेफरन्सेस आहेत बौद्ध परिषदेचे आणि लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केलं होतं. सो एकंदरच अजातशत्रू हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, ते आपण वाचतो इतिहासामध्ये. सरळ प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा. पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. आता ब्रिटिश भारतामध्ये आले होते, तर ब्रिटिश जे भारतात आले होते तर ती जी सुरुवात त्यांची आहे ती सुरतमधून होते. ओके, म्हणजे त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे की 1613 सुरतमध्ये पहिली वखार आहे ब्रिटिशांची. 1613 सुरत. ओके, सुरतमधून हे सगळं सुरू होतं. त्याच्यामुळे सुरतचा ऑप्शन असणार आहे. तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत, सुरुवात है ना, पर्यायी उत्तरातून कालक्रमानुसार मांडणी. 2 तर तिथंच कट झाले तुमचे, कारण सुरत नाही आहे पहिल्या ह्याच्यात. त्याच्यानंतर चेन्नईमध्ये त्यांनी फोर्ट जॉर्ज हा बळकट किल्ला बांधला होता. म्हणजे चेन्नई म्हणजे मद्रास 1640. त्याच्यानंतरची काही सुरत नंतर जे गेलेले आहेत ते मद्रासकडे गेलेले आहेत. त्याच्यानंतर 1661 ब्रिटनचा जो राजा होता दुसरा चार्ल्स है ना, इंग्लंडचा राजा, आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांचा विवाह झाला होता. आणि त्या विवाह प्रत्यर्थ बॉम्बे बेट जे आहे ते दुसऱ्या चार्ल्सनी 1668 ईस्ट इंडिया कंपनीला दिलं गेलं होतं आणि ते आंदण त्याला मिळालेलं होतं आणि ते त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला दिलं होतं. त्याच्यामुळे पुढचा जो ऑप्शन आहे तुमचा तो 1668 तो बॉम्बे आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग शेवटी जे आहे ते कोलकाता आहे. तर ऑब्वियसली तुमचं जे उत्तर आहे याचं तर सुरत, मद्रास, बॉम्बे आणि त्याच्यानंतर कलकत्ता. तर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपला आहे योग्य. म्हणजे एकंदरच इंग्रज भारतात कसे आले हे चॅप्टर जर नीट तुम्ही बघितलं असेल किंवा त्यांचं बस्तान कसं बसलं भारतामध्ये, तर हा प्रश्न शक्यतो तुमचा चुकत नाही. त्याच्यानंतर आता इथं कसं आहे की हे वेगवेगळे जे आहेत ब्रिटिश व्यापारी केंद्र, मग वेगवेगळी शहरं कशी आली ती पण तुम्ही बघितली पाहिजेत, है ना. खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक आणि समाजवादी होता? ऑब्वियसली भगतसिंग, है ना. वाय मॅथेस लिहिलं आहे त्यांनी, तर विषयच येत नाही. म्हणजे आता सरळच आहे एकदम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं, बरोबर. अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. आता बघा, ही गोष्ट तर बऱ्यापैकी माहीत असते. आता 40,000 शेतकरी उपस्थित होते नव्हते आपण मोजायला नव्हतो, ठीक आहे, आपल्याला माहीत नाही. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांची महत्त्वाची भूमिका होती. तर जी लोक खानदेशातली असतील त्यांना धनाजी नाना चौधरी वगैरेचा रेफरन्स माहीत असू शकतो. शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता सिंपल आहे, 1936चं हे अधिवेशन आहे, 1936 आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते आपले पंडित नेहरू होते, जवाहरलाल नेहरू. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला जे महत्त्वाचे अधिवेशनं आहेत त्या अधिवेशनांचे अध्यक्ष माहीत असणं फार फार गरजेचं आहे. ते जर माहीत असले तर हा प्रश्न तुमचा फार क्लिअरली सुटतो आणि त्याच्यामुळे हा काही इश्यू राहत नाही. शंकरराव नव्हते तर जवाहरलाल नेहरू होते आणि 1936 तर ते एक लक्षात ठेवा आणि तिच्यामधून हे उत्तर आपलं क्लिअर होतं. ओके, म्हणजे आता बघा हे 2 रेफरन्सेस तुम्हाला, आता हे टिपिकल जे आहे हा महाराष्ट्राचा रेफरन्स आहे ना, कोण तिथं उपस्थित होतं हेही आपल्याला माहीत नाही, किती होते तेही माहीत नाही. म्हणजे मला तरी माहीत नाही हा प्रश्न सोडवत असताना, पण आपल्याला एक माहीत आहे की ते तिथं जे अध्यक्ष होते ते जवाहरलाल नेहरू होते. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकात स्वातंत्र्य चळवळीचा भक्कम पाया घातला. कशामुळे घातला गेला होता तो? तर साधी गोष्ट आहे, अर्ज विनंत्यांनी झालं नव्हतं, आंदोलनामुळे झालं नव्हतं, घटनात्मक साधनांद्वारे नाही, तर वसाहतवादाचं जे आर्थिक समीक्षा केली गेली होती की कशा पद्धतीने आपल्या इथं म्हणजे आर्थिक निस्सारण जे काही आहे की संपत्ती वाहनाचा जो काही हे आहे, किंवा महादेव गोविंद रानडेंचा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स आहे, किंवा WM चंद्र दत्त यांचा इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ आहे. तर हिच्यामधून एक क्लिअर झालं की दादाभाई नौरोजी असतील, रानडे असतील, WM चंद्र दत्त असतील, त्यांनी हे क्लिअर करून दिलं की वसाहतवाद आणि त्याच्यामधून होणारं आपलं आर्थिक शोषण, त्याच्यामधून या गोष्टी झाल्या होत्या. त्याच्यामुळे 4 हे एकदम योग्य उत्तर आहे याचं.
खालील अ आणि बी विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा. भारतीय समाजात 7 जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मॅगस्थेनिस करतो. बरोबर आहे. मॅगस्थेनिसचं इंडिका नावाचं जो ग्रंथ होता तिच्यामध्ये त्यांनी ते केलं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मॅगस्थेनिस जात आणि व्यवसायाच्यात गोंधळ आहे, तर तेही बरोबर आहे. एकंदरच अ जे आहे दोन्ही विधानं सत्य आहे आणि 2 हे एकचं योग्य ज्याला एक्सप्लेनेशन म्हणतो ते आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहेत. तुम्ही एकंदरच मौर्य काळ जर वाचला तर इंडिका आणि तिच्यामधून आपल्याला हे रेफरन्सेस सगळे मिळतात, हा ना. तर नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला, तर तो म्हणजे आता हा तर आपण शालेय जीवनापासून बघतो बघा, जोड्या लावा, कुठं काय होतं, है ना. आदिलशाही कुठली होती, तर तिच्यामध्ये सिंपल जे आहे ते म्हणजे की आदिलशाही जी आहे तर ती 3 नंबर विजापूरची आहे, है ना. आता हे शालेय जीवनात पण आपण करायचो. निजामशाही जी आहे तर ती ऑबियसली अहमदनगरची आहे. त्याच्यानंतर इमादशाही जी आहे तर ती बेरारची आहे. ओके. त्याच्यानंतर कुतुबशाही जी आहे तर कुतुबशाही गोलकोंडाची आहे. आणि सगळ्यात शेवटी बरीदशाही जी आहे तर ती बिदरची आहे. ओके. तर ते एक लक्षात ठेवा, है ना, बरीदशाही बिदर. तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि ह्या जोड्या आता सिंपल होतं, हे याच्यामध्ये खूप काही म्हणजे असं हे नाही आहे. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नंतरच्या काळामध्ये सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता तो अंबरचा सवाई जयसिंग राजा है ना. आणि त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केलं. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधलेले नाही. ओके. तर बनारस, उज्जैन, मथुरा, उदयपूर, अलाहाबाद. तर सवाई जयसिंग जो आहे त्यांनी जे काही हे बांधलेले आहेत जंतर मंतर, ते कुठं कुठं बांधलेले आहेत, तर दिल्लीला बांधलं आहे बघा, दिल्ली एक आहे. त्याच्यानंतर उज्जैन एक आहे. त्याच्यानंतर मथुरा आहे. त्याच्यानंतर वाराणसी एक आहे, है ना. तर एकंदरच तुम्ही जर बघितलं तर इथं क्लिअर आहे की 2 ठिकाणी जे आहेत त्यांनी ते बांधलेलं नाही आहे. तर 2 ऑप्शन जे आहे आपलं, है ना, तर ते क्लिअर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा प्रश्न परत येऊ शकतो, कारण जयपूर हे शहर जे आहे ते परत न्यूजमध्ये आहे. ओके. तर जयपूर न्यूजमध्ये असल्यामुळे आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे ते एक क्लिअर लक्षात ठेवा. आपल्याला हा प्रश्न परत 2020च्या परीक्षेत अपेक्षित आहे. ओके. जयपूर का न्यूजमध्ये होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध कोणी केला होता. आता हे राज्य आहेत आणि उलेमांच्या राजकारणाला तीव्र विरोध करणारे जे आहेत, उलेमा म्हणजे काय, तिथले म्हणजे जे काही पैशानी आणि तिच्यानी मोठे असणारी जी लोक आणि ते सगळे होते ते राजकारणात हस्तक्षेप करायचे. म्हणजे तुम्ही आजच्या बाबतीत जर बघितलं तर बिझनेसमॅन ज्या पद्धतीने क्रोनी कॅपिटलिझम वगैरे करतात त्या पद्धतीने, तर याला 2 लोकांनी विरोध केला होता, तीव्र विरोध. अल्लाउद्दीन खिलजी आहे आणि मोहम्मद तुगलक आहे. सो 2 आणि 3 हे जे आहेत तर यांनी मोठ्या प्रमाणावर तो विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे 2 लोक महत्त्वाचे आहेत. तर एकंदरच अँशियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्रीबद्दल तुम्ही बिलकुल म्हणजे निवांत राहा. फक्त तुम्ही ते वाचलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. तिथं स्पष्टपणे याचा उल्लेख आहे. जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. पुढील संस्थानं कुठली. आता बघा 12वीचं NCERT आहे, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स अशा नावाचं. तर ते तुम्ही वाचलं पाहिजे. तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा काय होतं, जम्मू काश्मीर आणि तिच्यात आपण अडकतो, जुनागड वगैरे. तर त्रावणकोर आणि भोपाळ हे पण 2 आहेत की ज्यांचा विरोध होता. त्याच्यामुळे B आणि D हे जे आहेत 4 नंबरचं, तर यांचाही तिच्यात विरोध होता. आणि टिपिकल आपल्याला ते नेहमीचे जे काही इश्यूज आहेत, आपण जम्मू काश्मीर, जुनागड असेल, त्याच्यानंतर हैदराबाद असेल, तर त्याचा विचार करतो. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे कार्यकाळानुसार बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून ओळखले जातात. तर लेटर मुघल जे आहेत, औरंगजेबाचा मृत्यू 1707, त्याच्यानंतर सगळं आधुनिक युग सुरू होतं आणि त्याच्यानंतरचे मुघल जे आहेत ते लॅटर मुघल्स म्हणून ओळखले जातात. तर त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, तर तो पाठच करून ठेवायचा. औरंगजेबानंतरचे जे काही मुघल्स आहेत तर तो सिक्वेन्स तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ते विचारलेलं आहे यांनी खाली ऑप्शन देऊन. सो बहादूर शहा, जहांदर शहा, मोहम्मद शहा, अहमद शहा. तर हा सिक्वेन्स आहे. बरेच लोक याचं वाक्य वगैरे करून पण पाठ करून ठेवतात, पण तुम्हाला हा बेसिक सिक्वेन्स माहीत असणं अपेक्षित आहे. तर लॅटर मुघल्स पाठ करून ठेवायचे. बऱ्याचदा असं होतं की आता तरी स्पेक्ट्रम वगैरे अपडेट झालं आहे. सुरुवातीला ते 1857 पासून सुरू व्हायचं, त्याच्यामुळे लॅटर मुघल्स हा पार्टच मिस होऊन जायचा. तर असं होता कामा नये, ते एक लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की पुढचा एक प्रश्न आहे बघा, हा खूप महत्त्वाचा एक प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चौथ, मराठ्यांनी त्यांच्या राज्यातील बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिला जाणाऱ्या महसुलाचा 1/4. चौथचा अर्थच होतो 1/4. ओके, 1/4, 1/4. सरदेशमुखी, मराठ्यांनी जमीन महसुलाचा 1 लावलेला कर. तर सरदेशमुखी आणि चौथ मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की तुम्ही मॅकबुक नावाचे पण पुस्तकं वापरू शकताय. अरिहंतचे पब्लिकेशन आहेत, ते इंग्लिशमध्ये आहेत, पण मॅकबुकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने माहिती. मॅकबुकमध्ये बॉक्सच आहे. चौथ आणि सरदेशमुखी काय होतं मराठ्यांच्या बाबतीत. मिसल, राजपुतांच्या राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढाऱ्याला मानणारे. आता हे मिसल नावाची जी कन्सेप्ट आहे ती ॲक्च्युली ती शिखांशी संबंधित आहे, ती राजपुतांशी संबंधित नाही. आणि त्याच्यामुळे मिसल हा जो कन्सेप्ट आहे इथं दिलेला तो चुकीचा आहे. म्हणजे जो मिसल हा एक अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ जो असतो तो समान असा होतो. बंडा बहादूर नंतर जे काही शीख छोट्या छोट्या गटामध्ये विभागले गेले होते त्यांना दल खालसा असं म्हटलं जायचं, आणि दल खालसा 12 गटात विभागले गेले होते त्याला मिसल असं म्हटलं जायचं. त्याच्यामुळे हिच्यामधलं जे तिसरं आहे ते चुकीचं आहे, कारण हे शिखांशी संबंधित आहे मिसल नावाची कन्सेप्ट. ओके, आणि चौथ आणि सरदेशमुखी बरोबर कन्सेप्ट आहेत दोघी, तर हिच्यातलं चुकीचं एकच आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा, इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनांपैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कुठली? चले जाव, स्वदेशीचा वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि उपोषण. तर तुम्ही एकंदर जर सगळा याचा विचार केला तर असहकार चळवळ जी होती त्याच्या 3 पट जो काही प्रभाव दिसून येतो तर तो तुम्हाला सविनय कायदेभंग चळवळीमध्ये दिसून येतो. आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध सर्वात प्रभावी चळवळ जी आहे ती हीच आहे ना, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट. उपोषण तेवढं वर्क नाही होत आणि चले जाव पण नाही, ते नंतरच्या याच्यामध्ये आहे. परंतु सर्वात जास्त जिच्यामुळे चेंजेस झालेले आहेत आणि त्याचा प्रभाव पडलेला आहे तर ते सगळं जे आहे की बऱ्यापैकी समाजातल्या सर्व घटकांचा याच्यामध्ये सहभागसुद्धा होता, तर ते एक लक्षात ठेवा. स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सहभाग आहे. सविनय कायदेभंग चळवळ हे महत्त्वाचं आहे, हे एक लक्षात ठेवा याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एकंदर कंपॅरिझन वेगवेगळ्या याच्यामध्ये ते एक लक्षात ठेवा. तर 2014 विचारलेले हे इतिहासाचे प्रश्न होते. याच्यावरून परत एकदा आपल्याला व्यक्तिनिष्ठ प्रश्न खूप जास्त याच्यामध्ये नाही आहेत जे नंतरच्या काळात तुम्हाला दिसतात. सो ट्रेंड नंतरच्या काळात बरेच बदललेले आहेत, पण या काही बेसिक गोष्टी अँशियंट व्हिडिओ संबंधीच्या पण तुम्हाला ट्रेंड्स लक्षात येतात की राजे, त्यांचं लिखाण, त्याच्यामधले महत्त्वाचे त्यांची जी काही पदं आहेत वेगवेगळ्या याच्यातली, तर ती तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा.